दशक 7वा समास 6वा बद्धमुक्त निरूपण. जय जय रघुवीर समर्थ. शिष्याने हे गुरुदेवा कल्पनारहित असलेल्या अद्वैत ब्रह्माबद्दल निरूपण केले आणि त्या निरूपणामुळे मला एक क्षण तदाकार केले. पण मी सदैव तदाकाराने ब्रह्म होऊनच राहायला हवे आणि चंचलता निर्माण होऊन पुन्हा संसाराकडे जाऊच नये तसे झाले तरच खरे. निर्विकल्प असलेल्या केवळ सुखात संसार दुःख नसल्याने त्या सुखरूपातच राहावे असे वाटते. पण माझी परिस्थिती अशी झाली आहे की श्रवण केले की मी ब्रह्मच होतो पण पुन्हा वृत्तीवर येतो. असे ये जा करणे काही चुकेना, पण एक क्षण मनाने दूर आकाशात उडून गेल्याप्रमाणे ब्रह्म होते पण पुन्हा तेथून निघून दपकन खाली कोसळून वृत्तीवर येते. असे दिशाहीन होऊन पडणे उठणे किती करू. भ्रमराच्या पायाला दोरा बांधून ओढतात ना, तशी माझी स्थिती झाली आहे. उपदेश ऐकताना तदाकारता उत्पन्न होऊन शरीराची जाणीव होत नाही ही गोष्ट खरी आहे. पण नंतर आपण वेगळे आहोत अशी जाणीव व्हायला नको का? अशी झाली तरच ते योग्य आहे. पण अशी स्थिती होत नाही. त्यामुळे आपण निर्गुण ब्रह्म आहोत असे बोलण्याची लाज वाटते आणि ब्रह्म होऊन संसार करणे हे विपरीतच होय. स्वतः ब्रह्मच झालेला परत येतो कसा असे आपले ज्ञान मलाच योग्य वाटत नाही. खरं सांगायचं तर ब्रह्मच होऊन जावे किंवा संसारामध्ये तरी असावे तसे न होता दोन्हीकडे ये जा करायची किती. निरूपण ऐकताना ज्ञान ओसंडते पण तेथून उठून गेले की ते सर्व जाऊन निरूपणाच्या वेळी ब्रह्मरूप झालेल्या काम क्रोध घेऊन टाकतात. तो असा कसा ब्रह्म होऊ शकतो बाबा. त्याचे जीवन दोन्हीकडे धड न राहता आडवे तिडवेच होऊन जाते की. ब्रह्मसुखाची चव घेत असतानाच प्रपंच मागे ओढतो आणि प्रपंच करू लागतो की ब्रह्मस्वरूपात प्रेम उत्पन्न होते. अशा तऱ्हेने ब्रह्मसुखाला प्रपंच नेते, प्रपंच सुखाला ज्ञान नेते. त्याचे ज्ञान प्रपंच दोन्ही अर्धवट होते. ते एकही पूर्ण होऊ शकत नाही. याप्रमाणे माझी स्थिती झाली असल्याने मन चंचल उद्विग्न झाले आहे. ऐका हो, गोष्टीचा निश्चय होईना. यासाठी मी काय करू असे म्हणून आपण कोणत्या स्थितीने राहावे असा विनंती करून प्रश्न विचारला आणि माझे चित्त अखंड ब्रह्माकार नाही असे बडबडू लागला. आता वक्ता याचे उत्तर सुंदर रीतीने देत आहेत. श्रोत्यांनी गप्प बसून ऐकावे. ब्रह्मच होऊन पडून राहिलेलेच मुक्तिपदाला पोचले. उरलेले व्यास आदी ज्ञानी पुरुष बुडून गेले का असा प्रश्न करीत वक्ता उत्तर देण्यास आरंभ करणार. तोच श्रोत्याने मध्येच विनंतीपूर्वक शंका विचारली की शुको मुक्तो वामदेवेवा. शुक एकटाच मुक्त आणि दुसरा म्हणजे वामदेव दोघेच मुक्त आहेत अशी श्रुती सांगते. वेदाने त्या दोघांना सोडून उरलेल्या सर्वांना बद्ध म्हटले आहे. वेदवचनावर अश्रद्धा अशी ठेवता येईल असे श्रोते वेदाचा आधार घेऊन दोघेच मुक्त असे अभिमानाने प्रतिपादन करू लागला. त्यावर वक्ता म्हणाले, जगात हे दोघेच मुक्त म्हटल्यावर इतरांना ठाव कुठले उरला? आत्मज्ञानी असलेले कितीतरी ऋषी मुनी सिद्धयोगी इत्यादी असंख्य समाधानी पुरुष होऊन गेले आहेत. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीश, शुक, शौनक, भीष्म, दालभ्य, रुक्मांगद, अर्जुन, वशिष्ठ, विभीषण इत्यादी पुण्य पुरुष श्रेष्ठ भगवंतांना मी स्मरतो. कवी, हरिअंतरिक्ष व प्रबुद्ध, पिप्लायन, अविहोरत्र, द्रुमील, चमस, करभाजन हे 9 बंधू ज्ञानी होऊन गेले. वर नमूद केल्याशिवाय अजूनही अनेक मोठमोठे ज्ञानी झाले आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश आदी, करुण, दत्त, जनक इत्यादी परम प्रसिद्ध आहेत. शुक, वामदेव दोघेच मुक्त झाले तर उरलेले सर्व बुडून गेले काय? म्हणून या वचनावर जो विश्वास ठेवतात ते पडत मूर्ख होय. श्रोता, असे असेल तर वेदाने असे का सांगितले ते तुम्ही खोटे मानता का? वक्ता,
वेदाने पूर्व पक्ष सांगितले आहे, पण तिकडेच लक्ष देतो तो मूर्ख होय. ही गोष्ट साधू आणि जाणकारी विवेकी यांना संमत होऊ शकत नाही. तरी सुद्धा हे एकच वाक्य सिद्धांत असे मानले तर वेदाचे सामर्थ्यच निघून जाते. वेदाला कोणाचाही उद्धार करणे शक्य नाही असे म्हटल्यासारखे झाले. वेदामध्ये सामर्थ्यच नसेल तर त्याला कोण विचारणार. पण निजस्थिती अशी असणे शक्यच नाही. वेदामध्ये लोकांचा उद्धार करण्याचे सामर्थ्य असतेच असते. वेद मंत्रांचे उच्चार करणारे अत्यंत पुण्यवान आहेत असे म्हटल्यावर वेदांमध्ये सामर्थ्याला काय कमी. साधू संत ही पुण्यकारक. वेद शास्त्र पुराण श्रवणाने मानव पुनीत होतो असे सांगतात. वेद शास्त्र पुराण ग्रंथातील एक श्लोक किंवा अर्थ श्लोक अथवा श्लोक किंवा अगदी एक शब्द जरी कानावर पडला तरी कितीतरी दोष जातात. अशी कितीतरी वाक्य आहेत. व्यासवाणीने तर वेदांचा अपार महिमा गायला आहे. या ग्रंथातील एका अक्षराचे जरी श्रवण झाले तरी पावन होता असे ग्रंथ महतीत सांगितले आहे. असे असताना दोघांशिवाय तिसरा कुणी उद्धार होणे शक्यच नसेल तर वेदादी ग्रंथांचा महिमा कसा टिकेल बरे. असो, शहाण्यांना यातील मर्म कळते, इतरांना मात्र वैतागच. सारांश, वेद शास्त्र पुराण हे अप्रमाण मानता. हे अघटित तेच अप्रमाण झाले तर त्या दोन प्रसिद्ध मुक्तांना सोडून तिसऱ्याचा उद्धार कोण करणार. बरं, तू सांगितलेल्या शुकाचेच उदाहरण घेतले तरी काष्ठवत पडलेला तो एकटाच मुक्त झाला असे सिद्ध होत नाही. ते कसे तर शुकानेही कितीतरी निरूपण प्रतिपादन केली आहेत. शुक मुक्त आहे हे वेद वचन आम्हालाही मान्य आहे, पण तो काही निश्चेष्ट ब्रह्माकार नव्हता. शुकयोगी निश्चेष्ट ब्रह्माकार होता असे म्हटले तर त्याच्याकडून सारासार विचारांचे निरूपण करणे शक्यच झाले नसते. ब्रह्माकार झालेले काष्ठवत झाले असते तरी परीक्षित राजाला शुकांनी भागवत कसे सांगितले असते. त्याने भागवत सांगितलेली गोष्ट सर्वश्रुत आहे ना. सारांश, ज्ञानी पुरुषालाही सारासार विचारांचे निरूपण सांगावे लागतेच आणि दृष्टांतासाठी सर्व जग धुंडाळावे लागते. ज्ञानी पुरुष एक क्षण ब्रह्मच होतो आणि दुसऱ्या क्षणी डोळ्यांना दिसणाऱ्या पदार्थाचा शोध घेऊन अनेक दृष्टांत देऊन वक्तृत्व संपादन करतो. असो, शुकाने जरी भगवंताचे निरूपण केले आहे त्यामुळे त्याला बद्धता चिकटवू नये. होय ना, एकूण चालता बोलता आणि निश्चेष्ट होऊन न पडताच सद्गुरु बोधाने सायुज्य मुक्तीचा लाभ होतो. आता समाधानी मुक्त लोक एकाच प्रकारचे असतात असे नाही. एक मुक्त तर एक नित्य मुक्त, एक जीवन मुक्त तर एक विदेह मुक्त असतात. शरीराने क्रिया करणारा जीवनमुक्त, निश्चेष्ट पडलेला तो विदेहमुक्त आणि त्या दोघांहूनही वेगळेपणाने क्रिया स्तब्धताबद्दल निरापेक्षा बाळगणारा तो नित्यमुक्त योगेश्वर आहे असे समजा. स्वरूप ज्ञानामुळे येणारी स्तब्धता ही तटस्थता होय. तटस्थता आणि स्तब्धता ही सर्व देहाशी संबंधित आहे. येथे अनुभव हीच गोष्ट मुख्य असून उरलेली सर्व निरर्थक आहेत. त्यासाठी साधकाची काष्ठवत स्थिती व्हावी असा आग्रह न बाळगता आपल्या अनुभवाने तृप्ती व्हावी असे पूर्ण तृप्त झालेल्या लोक तो अपूर्ण आहे असे म्हटले तर म्हणू देत. आकंठ भोजन केलेल्या उपाशी आहे असे म्हटले तर त्याला भुकेची बाधा होईल का? बाधा होणार नाही. स्वरूपामध्ये देह नसतो याविषयी तरी कोणाला संशय नाही ना. पण बद्धमुक्त म्हणणे देहाला अनुलक्षूनच आहे. मनात मी मुक्त आहे अशी देहबुद्धी धरली
तर ब्रह्मदेवादीही मुक्त होऊ शकणार नाहीत. मग शुकाच्या मुक्तपणाची गोष्ट काय घेऊन बसलात? सारांश, मुक्ततेतच बंधन असून बद्धमुक्त म्हणणे हेच विसंगत आहे. खरं म्हणजे स्वरूप हे बद्धही नाही आणि मुक्तही नाही. ती स्वतः सिद्ध वस्तू आहे. मुक्ततेचा दगड पोटाला बांधून घेतलेले पाताळात जातात. देहबुद्धीचे विशेषत्व स्वरूपामध्ये तोंड दाखवू शकत नाही. मीपणापासून मोकळा झालेला तोच खरा मुक्त असे जाणावे. तो मूकपणाने राहो किंवा बोलत राहो, तो मुक्तच होय. ज्याला बांधायला हवे तो अहंकारच नाहीसा होऊन गेला, असा मुक्त भाव कोठे असू शकतो? ते सर्व गुणसंबंधाचे माईकच आहेत. बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मेन वस्तुतः गुणस्य माया मूलत्वान्न मे मोक्षो न बंधनम. बद्ध आणि मुक्त असे बोलणे गुणामुळेच, खरं तर ते मला नाहीत. गुणच मुळात मायेमुळे उत्पन्न झाले असल्यामुळे मला बंधनही नाही, मोक्षही नाही. सारांश, शुद्ध तत्वज्ञान प्राप्त करून घेतलेल्या ज्ञानी पुरुषाला मुक्त बद्ध याचा संबंधच नसतो. बद्ध मुक्त म्हणणे ही मायेची चेष्टा आहे. बस, नामरूपच नाहीसे झालेली असताना मुक्तता कशी शिल्लक राहील? ज्ञानी पुरुषामध्ये मुक्त बद्धता हे विसरले जाऊन विसरलेला भावही विसरून गेलेला असतो. मुळात बद्धमुक्त झालेला तरी कोण आहे? त्यांचा संबंध असलेला अहंकार तरी आपण नव्हे ना. खरा अहंकारच दुःखरूप असून जो तो बाळगतो त्याला तो त्रास देतो. सारांश, हे सर्व बद्धमुक्तता, तटस्थता, क्रियापरता इत्यादी भ्रम असून अहंकाराचा वैतागच आहे. याचा अभिमान बाळगणाऱ्याने मायेच्या पलीकडे असणारी विश्रांती अनुभवलेलीच नाही. असो, कल्पनेच्या आधारानेच बद्धता मुक्तता दिसतात ना, पण मुळात या कल्पना तरी कोठे खऱ्या आहेत? अर्थात कल्पना याच प्रथम खोट्या असल्याने काल्पनिक बद्धमुक्तता ह्याही खोट्या आहेत. एकूण हे मृगजळ मायेचा निरुपयोगी ढग किंवा स्वप्न आहे. ज्ञानाने जागृत झाले की हे स्वप्न लगेच खोटे होते. स्वप्नामध्ये बद्धमुक्त झाले, ते जागेपणात आले नाही. तो कोण, कुठला, कोठे गेला याचा काहीही मागमूसही लागला नाही. सिद्धांत म्हणजे आत्मज्ञान झालेले सर्वही परममुक्त होतात, पण शुद्ध ज्ञानाने त्याच्यातील मुक्त भाव निर्माण होतो. बद्ध आहे किंवा मुक्त आहे असा संशय धरणारा काल्पनिक देह आहे, पण देहविरहित आत्मस्वरूप झालेला पूर्ण पुरुष सदैव निसंशय झालेला असतो. शिष्य, हे सर्व समजले, यापुढे कसे राहावे? गुरु म्हणतात, पुढील समासात त्याबद्दल निरूपण करीत आहोत. श्रोते हो, एकाग्रतेने ऐका. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सप्तम दशके बद्धमुक्त निरूपणं नाम षष्ठाः समासः समाप्ताः.